मराठी रिक्षा चालकांची सरळ सरळ मुजोरी पाहायला मिळतेय। मराठी बोलणार नाही असं म्हणत या अमराठी रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळाली। कांदिवली लिंक रोडवर अमराठी रिक्षा चालकांनी आंदोलन सुरू केलंय। मराठी भाषा बोलणार नाही असं म्हणत त्यांची दादागिरी सुरू आहे। मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून हे आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे लिंक रोडवरती मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। जे दुसरे रिक्षा चालक प्रवासी घेऊन जात होते त्यांनाही इथे धमकावण्यात आले। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, जे आंदोलन केलं जाते त्यातून नेमकी काय मागणी आहे? दुसरीकडे आंदोलनाचा परिणाम म्हणजे वाहतूक कोंडी झाली, तर या वाहतूक कोंडीची सध्याची काय स्थिती आहे? ऋतुजा, कांदिवली लिंक रोड या ठिकाणी अमराठी रिक्षा चालकांनी आंदोलन सुरू केलं। सकाळच्या सत्रात हे आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास 20 मिनिटं हे आंदोलन सुरू होतं। आम्ही मराठी बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या रिक्षा चालकांनी घेतली। ज्या पद्धतीनं आरटीओकडनं सध्या कारवाई सुरू आहे, तपासणी केली जाते, विचारलं जाते मराठी भाषेचं ज्ञान आहे का, जे व्यावहारिक ज्ञान लागतं ती मराठी भाषा बोलते येतं का, ही सगळ्याची तपासणी चालू आहे। आणि याच बाबतीत एक प्रकारची ही मुजोरी ही रिक्षा चालकांची कांदिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच मुजोरीच्या विरोधात निश्चितच विशाल, आणि आता एकंदरीतच आक्रमक पवित्रा या रिक्षा चालकांनी घेतलेला आहे। त्यांची दादागिरी आहे, मुजोरी आहे। मात्र हा सरकारचा निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी, त्याच्या कारवाईला आता वेग आलेला आहे। असं असताना यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।